लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप निश्चित झाले। काही जागांवरती अंतिम शिक्कामोर्तब 5 किंवा 6 तारखेच्या बैठकीत होणार आहे। पण 42 जागांवरती मोहर लागली असून त्या जागांची आणि संभाव्य उमेदवारांची माहिती टीव्ही 9 ला मिळाली आहे। पाहूयात। महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करणारी बैठक 5 किंवा 6 तारखेला होणार आहे। पण 42 जागांवर मवियातल्या तिन्ही पक्षात एकमत झालं असून उमेदवारही ठरल्याची माहिती टीव्ही 9 ला मिळाली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडे कोणत्या जागांवर कोण उमेदवार असेल त्यावर एक नजर टाकूयात। कल्याण सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरे, ठाणे राजन विचारे, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तिकर, पालघर भारती कांबडी, छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे, नाशिक विजय करंजकर, रायगड अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत, मावळ संजोग वाघेरे, बुलढाणा नरेंद्र खेडेकर, वाशिम यवतमाळ संजय देशमुख, परभणी संजय जाधव, शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, जळगाव हर्षल माने, हिंगोली नागेश अष्टीकर। मोदी प्रधानमंत्री होत नाहीत एवढं टार्गेट आम्ही ठेवलं आहे। 220च्या पुढे जात नाहीत। मी आता सांगतो, दक्षिणेमध्ये आम्ही आहोत, स्टॅलिन आहे, DMK आहे, आम्ही आहोत ना, तेलंगणामध्ये आहोत। या सगळ्यांचा जर हिशोब केला या सगळ्या राज्यांचा तर इंडिया आघाडी ही किमान 290 जागाची किमान। काँग्रेसकडे कोणत्या जागा गेल्यात आणि कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळू शकतं तेही पाहूयात। मुंबई उत्तर मध्य उमेदवार अजून ठरला नाही। पुणे मोहन जोशी किंवा रवींद्र धंगेकर, सोलापूर प्रणिती शिंदे, भंडारा नाना पटोले, चंद्रपूर प्रतिभा धानोरकर किंवा विजय वडेट्टीवार, अमरावती बळवंत वानखेडे किंवा राहुल गडपाले, गडचिरोली डॉक्टर नामदेव उसेंडी, डॉक्टर नामदेव किरसान किंवा डॉक्टर नितीन कोडवते या तिघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते। नांदेड आशा शिंदे, लातूर अजून नाव ठरलं नाही, धुळे तुषार शेवाळे किंवा श्यामकांत सनेर, नंदुरबार केसी पाडवी, वर्धा हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख, नागपूर अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार किंवा प्रफुल्ल गुडघेंपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता। जालना अद्याप उमेदवार निश्चित नाही। जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे। नंबर आम्ही जेवढा ज्यांच्या वाट्याचे काही जागा आहेत त्यावर अंतिम निर्णय झालेला आहे। 3 जागेच्या संदर्भात अदलाबदलीचा विषय आहे आणि तो लवकर सुटेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 9 ते 11 जागा जाऊ शकतात, ज्यात बारामती सुप्रिया सुळे, शिरूर अमोल कोल्हे, सातारा श्रीनिवास पाटील किंवा त्यांचा मुलगा सारंग पाटील, माढा लक्ष्मण हाके सध्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत, मात्र राष्ट्रवादीतनं लढण्याची शक्यता आहे। रावेर एकनाथ खडसे, दिंडोरी चिंतामण गावित, बीड नरेंद्र काळे, अहमदनगर निलेश लंके, भिवंडी बाळ्यामामा। अकोल्याची जागा वंचितसाठी सोडली जाणार तर हातकणंगलेची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली जाणार आहे। तर आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पुन्हा इशारा देत आम्ही स्वतंत्र लढल्यास 6 जागा जिंकू शकतो असं म्हटलंय। आम्ही असं उपरे आहोत, तेव्हा आम्हाला किती जागा सोडल्या ह्यात आपल्या कुठच्याच माध्यमातून आम्हाला कळते। तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो। मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तर मिनिमम 6 जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आज आहे। वंचितनं 27 जागांची मागणी केली आहे, त्यामुळे 1 ते 2 जागांवर समाधान होणार नाही असं प्रकाश आंबेडकर सुचवू पाहतायत। अर्थात 5 किंवा 6 तारखेच्या बैठकीत सर्व स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट टीव्ही 9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.